आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार जॉन अब्राहमवर आरोप आहे की हे खोटं बोलतात. जॉन, आज इथे खोटं बोलाल की खरं बोलाल? ते तुम्हाला आता कळेलच शोच्या दरम्यान. खरं 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 बोलेन. लहानपणी मी ऐकलंय की तुमची आई तुम्हाला विचारायची तुम्ही कुठे आहात, तर तुम्ही म्हणायचात माझ्या मित्राच्या घरी मी होमवर्क करतोय, आणि खरं तर तुम्ही मुलींबरोबर फिरत असायचात. मी नेहमी जिममध्ये असायचो आणि जिम्नॅशियममध्ये आय वॉज जिमनॅस्ट आणि मी एक ॲथलीट होतो. 100-200 मीटर रेसमध्ये. क्लासमध्ये मी कमी असायचो आणि जास्त जिममध्ये आणि ऑन द फील्ड. तर तिथे बाय चान्स आजूबाजूला मुली असतील तर कदाचित त्यांच्यासोबत मी धावत असायचो. कदाचित. नेहमीच नाही, पण कधी पकडले गेलात? हो, नेहमीच. ते तर रेग्युलर होतं माझ्या आयुष्यामध्ये. कारण बाबा मला पकडत होते, आई, सगळे लोक, टीचर्स. कुठे होतास तू? मी तर क्लासमध्येच बसलो होतो. कुठे होतास? नाही, नव्हतास तू क्लासमध्ये. फटकन एक थोबाडीत. हो, मी क्लासमध्ये नव्हतो. सो आय हॅव लर्न द हार्ड वे. पण हे खरं आहे की खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही ममाज बॉय आहात? म्हणजे अगदी पूर्णपणे मी मान्य करतो आणि आपले जे सगळे यंगस्टर्स आहेत मी त्यांना हेच सांगू इच्छितो की देअर इज नथिंग मोर इम्पॉर्टंट दॅन फॅमिली. फॅमिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे लाईफमध्ये आणि आई आणि बाबांची काळजी घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो जस्ट टेक केअर ऑफ युअर मॉम अँड डॅड. आणि मम्माज बॉय यासाठी आहे कारण आई मला भरवते आणि आई पारसी आहे, म्हणजे जोरास्ट्रियन, तर गुजरातीमध्ये बोलते की मी काबूल एक्सप्रेससाठी अफगाणिस्तानमध्ये गेलो होतो आणि तिथे तालिबानचा थ्रेट होता माझ्यावर की त्यांनी मला मारण्याची धमकी दिली होती. आणि तिथे आई मला फोन करून विचारते की भोनू खादू म्हणजे तुझं जेवण झालं का? तर मी म्हटलं, आई, इथे मी मरायला आलोय, कसं काय खाऊ? सो मदर जस्ट लव्ह फीडिंग आणि मला खाल्ल्याने खूप चांगलं वाटतं. आय लव्ह इटिंग माय फूड. बरेचसे तुमचे सिनेमे जे हिट झालेत, हो, गरम मसाला, धूम, दोस्ताना, हे सगळे, न्यूयॉर्क, चांगले सिनेमे, चांगली ऍक्टिंग तुम्ही केली, पण हे सगळे मल्टी स्टारर होते. हो, म्हणजे बाकी स्टार्सवर डिपेंड्स होते. हो. मग तुम्हाला कधी वाटलं नाही की जॉन अब्राहमने, ऍक्टरने सोलो फिल्म केली पाहिजे स्वतःची? हो, जिस्म जी माझी पहिली फिल्म होती ती एक सोलो फिल्म होती, पण दॅट ऑल्सो वर्क बिकॉज ऑफ बिपाशा. कारण बिपाशा त्यावेळची मोठी स्टार होती त्यावेळची आणि सिनेमा चालला तो तिच्यामुळेच. पण याचा अर्थ असा नाही की मी फक्त कमर्शियल पिक्चर्स करणार आहे. आय एम गोइंग टू डू डिफरंट काइंड्स ऑफ फिल्म्स. मी सगळं काही अटेंड करणार आहे आणि आय बिलीव्ह दॅट आय एम अ सोलो कमर्शियल हिरो. आणि झुटा इसाई इज अ स्टेप इन द डायरेक्शन. तर मी प्रयत्न करणार आहे की माझं जे ऑडियन्स आहे एक जॉन अब्राहम फिल्मसाठी यावी आणि आय होप दे एन्जॉय द फिल्म अँड वॉच जॉन अब्राहम फिल्म. प्रयत्न हाच आहे आणि त्यात काही ऑडियन्सची तर अडचण आहे. ऑडियन्स तुम्हाला हिरो समजते, चार्मिंग हिरो समजते, पण जेव्हा तुम्ही हिट होत असता तेव्हा तुम्ही फिल्म करता धूम, ज्यामध्ये तुम्ही विलन बनलेले असता. रेस 2 त्यामध्ये सुद्धा मी विलन आहे. सो आय थिंक द बॅड बॉय इमेज रिअली वर्क समटाइम्स. द ऑडियन्स लाईक दॅट लिटल थोडा अतरंगी बॅड बॉय. हो, पण लोक तर तुमच्यावर खूप प्रेम करतात. लोक तुम्हाला एक हिरो म्हणून बघू इच्छितात. हो, प्रयत्न करू आम्ही पण ते जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही अभिषेक बच्चन बरोबर किसिंग सीन करण्यामध्ये लागलेले असतात. त्यावेळेस जेव्हा आम्ही लोकांनी तो सीन केला होता, किती रिटेक्स झाले त्याचे 17 किंवा 18 रिटेक्स झाले. आणि त्याचं कारण असं की आम्ही लोक जवळ येत होतो आणि असे करत होतो आम्ही लोक आणि सगळे लोक, म्हणजे सेटवर जितके लोक होते ते बघत होते की हे करतील तर काय करतील हे लोक, हे असं यु नो द फायनली वी टर्न अवर हेड्स अँड डू दॅट सीन. पण शूटिंगच्या दरम्यान खूप मजा आली. पण ऍक्टिंग तुमचं पहिलं प्रेम नव्हतं कधीच? हो. तुम्हाला फुटबॉलर बनायचं होतं? हो, मी डिव्हिजन फुटबॉल खेळत होतो क्लबसाठी आणि त्यावेळेस मला एक ऑप्शन मिळाला होता लाईफमध्ये की एकतर मी नॅशनल टीमसाठी खेळू किंवा MBA करू. तर मी फुटबॉल सोडलं आणि मी MBA केलं. MBA नंतर मी एक रँक होल्डर होतो. आय टॉप्ड इन माय युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर मी कामाला लागलो. तर लोकांना वाटलं की खूपच इंटेलिजंट आहे, हा स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे. पण जेव्हा मी मॉडेलिंग सुरू केलं, देन आय रिअलाइज हाऊ मॉडेल्स आर ट्रीटेड. म्हणजे डफर, दे आर ट्रीटेड लाईक डफर्स, दे आर डम्ब. तर तिथे मला थोडं
एक झटका लागला की असं कसं ट्रीट करू शकतात यार. आय मीन वी हॅव स्टडीड एज्युकेट आहोत, पण एक मेल मॉडेलची एक इमेज असते की फक्त गुड लुक्स, फक्त बॉडी आणि काही नाही. जे तुम्ही सेक्सी असल्याबद्दल बोलताय, माझ्या हिशोबाने आय थिंक व्हॉट इज रिअली सेक्सी अबाउट अ गाय ऑर गर्ल इज दॅट ही इज अ नॉलेजेबल, यु नो. कारण लुक्स आज आहेत उद्या नाही आहेत, यु नो. हे सगळं ट्रान्झिशन आहे. सो पण जी तुमची पूर्ण इमेज बनली आहे ती तुमच्या लुक्सच्या मुळेच बनली आहे. आणि हे हो. कदाचित जनतेला आज पहिल्यांदाच कळलंय की तुम्ही खूप शिकलेले सुद्धा आहात. हो 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 हो.